जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर. तर आज आपण पाहत आहोत धाराशिव जिल्हा 2022 चा जो काही पेपर झाला होता 2024 मध्ये, तर त्याच्यामधले मराठी व्याकरणाचे प्रश्न आज आपण विश्लेषणासहित पाहणार आहोत. तर याच्यामध्ये ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न आले होते ते प्रश्न सोपे होते, अवघड होते, कन्फ्युज करणार होते की कसे होते, हे तुम्हाला या सगळ्या लेक्चर मधून समजून येईलच. ठीक आहे. तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या धाराशिव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा जो पेपर झाला त्याच्यामधल्या प्रश्नांना सुरुवात करूयात. चलो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे धाराशिव जिल्ह्यामधला. सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी यातील अलंकार ओळखा. अलंकार ओळखायचा आपल्याला. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी. उत्प्रेक्ष अलंकार, उपमा अलंकार, रूपक अलंकार, यमक अलंकार. काय येईल बरोबर? तर उपमेय आणि उपमान या दोघांमध्ये साम्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी वाक्यात सम, समान, सारखे, प्रमाणे, परी, परीस, गत यांच्यापैकी कुठलाही एक शब्द जेव्हा वाक्यात असतो तेव्हा तो आपला उपमा अलंकार असतो. ही व्याख्या आहे आपली उपमा अलंकाराची. उपमा दिली जाते त्या गोष्टीला. ठीक आहे. पर्याय दुसराच योग्य. चलो, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला, गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय जर आपण बघितला तर आपल्याला लक्षात येते की हा प्रश्न शब्द सिद्धी या टॉपिक मधला आहे. शब्द सिद्धी. देशी, तत्सम, तद्भव आणि तात्विक. कुठला पर्याय योग्य येईल? गुरु हा शब्द संस्कृत मधून जसाचा तसा आपण मराठीत वापरायला घेतलेला आहे, म्हणून गुरु हा शब्द काय आहे? तत्सम शब्द आहे. तत्सम म्हणजे संस्कृत मधून जसाचा तसा मराठीत यूज केलेला, म्हणून पर्याय दुसरा आपला योग्य. चलो, पुढचा प्रश्न आहे आपला, कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. कमळ शब्दाचा कोणता शब्द समानार्थी नाही असं आपल्याला विचारलंय? राजीव, सरोज, अंबुज, वायस. काय येईल बरोबर? कमळ शब्दाचा कुठला शब्द समानार्थी नाही? कमळ म्हणजे पंकज, राजीव, सरोज, अंबुज. बरोबर. पण वायस हा शब्द कमळ शब्दाला समानार्थी नाही, तर वायस हा शब्द कावळा शब्दाचा समानार्थी आहे. कावळ्याला अजून एक शब्द आहे काक, अजून एक शब्द आहे एकाक्ष. ठीक आहे. पर्याय चौथा योग्य. पुढचा प्रश्न आहे आपला, मोजके असे बोलणारा. मनकवडा, मितभाषी, बोलघेवडा, अप्पलपोटी. जो मोजकेच बोलतो त्याला आपण काय म्हणतो? मोजक म्हणजे कमी बोलणं. कमी म्हणजे मित हा शब्द लक्षात ठेवा. मितभाषी म्हणजे कमी बोलणारा किंवा मोजकं बोलणारा किंवा जेवढं पाहिजे तेवढंच बोलणारा. जेवढं विचारलंय तेवढंच सांगणार, एक्स्ट्राचं बोलणार नाही, एक्स्ट्राचं विचारणार सुद्धा नाही. पर्याय दुसरा योग्य. पुढचा प्रश्न आहे धाराशिव जिल्ह्यामधला 5 नंबरचा प्रश्न आहे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती या मराठी साहित्य कृतीचे लेखक कोण आहेत? वि स खांडेकर, विवा शिरवाडकर, विदा करंदीकर, पु ल देशपांडे. ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे अशी ययाती कादंबरी. त्या ययाती कादंबरीचे लेखक कोण आहेत? वि स विष्णू सखाराम खांडेकर. पर्याय पहिलाच योग्य. पुढचा प्रश्न आहे, शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे आध्यात्मिक हा शब्द कसा शुद्ध लिहिला जातो? आता आध्यात्मिक असतं की आध्यात्मिक असतं? बरं, आध्यात्मिक किंवा आध्यात्मिक असेल तर तला पहिली वेलांटी असते का दुसरी वेलांटी असते हे आपल्याला इथे ओळखायचंय. काय येईल बरोबर? कुठला पर्याय योग्य येईल?
तर आध्यात्मिक हा शुद्ध शब्द आहे, आ म्हणतो आपण, बरोबर, आ म्हणतो, अ म्हणत नाही. आध्यात्मिक, पण तला काय असते, तर तला पहिली वेलांटी असते, दुसरी नाही, म्हणून पर्याय चौथाच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे, कच ट त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात. आतापर्यंत हा 7वा प्रश्न आहे. जे प्रश्न बघितले सगळे एकदम लो लेवलचे, म्हणजे एकदम सोपे प्रश्न होते, तुम्हालाही ते जाणवलं असेलच, बरोबर. मी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सांगते प्रश्न, तर हे एकदम सोपे प्रश्न आहेत, बेसिक. कच ट त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात. 5 25 आपली काय आहेत, स्पर्श व्यंजने आहेत. कुठली 25 आहेत बरं, क ख ग घ न, च छ ज झ न, त थ द ध न, ट ठ ड ढ न, प फ ब भ म. ही काय आहेत आपली 25 स्पर्श व्यंजने आहेत. लक्षात राहण्यासाठी पहिली ओळ लक्षात ठेवायची, कच ट त प. क्लिअर, पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झालेली आहे. विकसित म्हणजे मराठी भाषेचा उगम आपल्याला इथे विचारलाय. इंग्रजी, संस्कृत, कानडी, हिंदी, संस्कृत, प्राकृत, संस्कृत, मराठी. काय येईल बरोबर, कुठला पर्याय योग्य. मराठी भाषेचा उगम किंवा विकास संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून झालेला आहे, राईट. मग पर्याय कुठला योग्य, संस्कृत भाषा आर्य लोकांची भाषा आणि प्राकृत म्हणजे आपली बोली भाषा, पर्याय तिसराच योग्य. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे आपला 9 नंबरचा, जगन्नाथ या शब्दाचा विग्रह असा होईल. जगन्नाथ हा शब्द कसा तयार झाला ते आपल्याला इथे ओळखायचे. जगन अधिक नाथ, जग अधिक नाथ, जगत अधिक नाथ, जग अधिक नाथ, कुठला पर्याय योग्य. ही कुठली संधी, ऑब्झर्वेशन करायचं, इथे दोघंही अनुनासिक दिसत आहेत, म्हणजे ही आहे आपली अनुनासिक संधी. अनुनासिक संधीचा नियम काय सांगतोय, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर अनुनासिक असेल तर पहिल्या शब्दामध्ये बदल होऊन, पहिला शब्द कुठला आहे आपला, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं त आहे, तच्या गटाचं सगळ्यात शेवटचं व्यंजन म्हणजे आपलं अनुनासिक येतं, त थ द ध न, बरोबर. न नळाचा आहे, न अधिक न इज इक्वल टू न हे जोडाक्षर तयार होतं. ही आहे आपली अनुनासिक संधी, जगत अधिक नाथ, जगन्नाथ. ऑब्झर्वेशन हेच आहे की संधी झालेला शब्द, संधियुक्त शब्दामध्ये दोघही अनुनासिक दिसतात, एक तर ऑलरेडी असतो, एक तयार होतो बदल होऊन, पर्याय तिसरा योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अबब, अरेच्चा, बापरे ही कोणत्या प्रकारची अव्यय आहेत. केवल प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रिया विशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय. अबब, अरेच्चा, बापरे या शब्दांमधून आश्चर्य झाल्याचा बोध होतो, म्हणून हे शब्द काय आहेत आपले, आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय आहेत. ठीक आहे, केवल प्रयोगी अव्यय मुख्य प्रकार आहे, केवल प्रयोगी अव्यय. उपप्रकार विचारला तर आश्चर्यदर्शक. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे 11 नंबरचा, घरोघरी या शब्दाचा समास ओळखा. घरोघरी कुठला समास आहे, अव्ययी भाव समास, द्वंद्व समास, तत्पुरुष समास, बहुव्रीही समास. घरोघरी या शब्दाचा विग्रह काय होतो, प्रत्येक घरी. काय होतो विग्रह, प्रत्येक घरी. प्रथम पद प्रधान आहे, अव्ययी भाव समासाचा हा आपला सामासिक शब्द आहे, पर्याय पहिलाच योग्य. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचंय आपल्याला, घरोघरी हा मराठी शब्द आहे, ठीक आहे, संस्कृत उपसर्ग नाहीये इथे.
त्यामुळे प्रथम पद प्रधान आहे की काय हे याच्यात पटकन कळत नाही, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं इथे. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला इथे, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी असेल, ब्राह्मणांचे कसब असेल, शेतकऱ्यांचा असूड, हे सगळे प्रश्न हे सगळी पुस्तकं कोणी लिहिलेली आहेत? तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेली आहेत. पर्याय पहिलाच योग्य. प्रश्न पाहू शकता, एकही प्रश्न नवीन नाहीये याच्यामध्ये, एकही प्रश्न नवीन नाही, सगळे जुने, खूप जास्त वेळा एक्झाम मध्ये विचारून झालेले प्रश्न आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे 13 नंबरचा, धाराशिव पोलीस शिपाई भरती मधला तो चित्र काढतो हे वाक्य कसलं उदाहरण आहे? प्रयोग ओळखायचा आपल्याला. कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, यापैकी नाही. तो चित्र काढतो. काढणारा कोण? तो झाला कर्ता. काढले ते काय? चित्र. चित्र झाला आपला कर्म. कर्ता कर्म दोघांनाही प्रत्यय नाहीये, म्हणजे सगळ्यात पहिले कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलते की नाही ते बघायचंय आपल्याला. तो चित्र काढतो, ती चित्र काढते, ते चित्र काढतात. काढतो, काढते, काढतात कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतंय आणि वाक्यात कर्म आहे, म्हणून हा आहे आपला सकर्मक कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोगाचा उपप्रकार. पर्याय पहिलाच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे 14 नंबरचा, तू आता काही लहान नाहीस यासाठी होकारार्थी पर्याय निवडा. तू आता मोठा झाला आहेस, तू आता लहान उरला नाही, तू केव्हा मोठा होणार आहेस? मोठा हो जरा आता तरी. काय येईल बरोबर? नाही म्हणजे नकार आहे. नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचंय, अशा वेळी वाक्याचा अर्थ तोच राहिला पाहिजे, फक्त नकाराचा होकार झाला पाहिजे. मग अशा वेळी नाहीच आहे करायचंय, म्हणजे वाक्यात जो मेन शब्द दिलाय लहान, त्याचा विरुद्धार्थी शब्द करायचा मोठा. नाहीच आहे, मोठा आहे म्हणजेच लहान नाहीस. तू आता काही लहान नाहीस म्हणजेच तू आता मोठा झाला आहेस. विरुद्धार्थी शब्द करायचा आहे, झालं का? नाहीच आहे, अर्थ तोच राहिला, फक्त नकाराचा होकार झाला. तर ही ट्रिक वाक्य रूपांतर मध्ये तुम्हाला खूप कामी येणार आहे. पर्याय पहिलाच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली. खेळू लागली या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तर या वाक्यातील अधोरेखित शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? उभयविध क्रियापद, करणरूप क्रियापद, सहाय्यक क्रियापद, संयुक्त क्रियापद. मुले मैदानावर क्रिकेट खेळू लागली. ठीक आहे, कुठलं क्रियापद आहे हे आपलं? खेळू लागली. खेळ हा धातू आहे, खेळू उ प्रत्यय लागला, हा झाला आपला धातू साधित. याच्यामुळे वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, म्हणून मदत म्हणून लागली घेतलंय, हे झालं आपलं सहाय्यक क्रियापद. धातू साधित प्लस सहाय्यक इज इक्वल टू आपलं हे दोघं मिळून एकत्रित या दोघांना काय म्हणणार? संयुक्त क्रियापद म्हणणार. पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न आहे 5000 यातील 5 हे कोणते विशेषण आहे? धातू साधित, संख्यावाचक, गुणवाचक, सार्वनामिक. ओळखा. 5000 किती? नामाबद्दल विशेष माहिती संख्येच्या स्वरूपात सांगितली आहे, म्हणजे हे आहे आपलं संख्या विशेषण. पर्याय दुसराच योग्य. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुरणपोळी या शब्दाचे लिंग कोणते? पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसक लिंग आणि यापैकी नाही. पुरणपोळी हा शब्द कुठलं लिंग? आता हा काय आहे आपला? पुरणपोळी मध्यम पदलोभी समास आहे, म्हणजे हा आहे आपला सामासिक शब्द. लिंग नॉर्मली आपण कसं ओळखतो? शब्दाला हाक मारून बघतो, मग त्याच्याप्रमाणे तो तिथे पैकी ओळखतो. पण इथं जेव्हा सामासिक शब्द म्हणजे जोड शब्द येतो, अशा वेळी काय करायचं? तर याचा नियम वेगळा आहे. दोन दोन शब्द आहेत ना, मग नक्की कुठल्या शब्दावरून नियम करायचा आहे? तर शेवटच्या शब्दाचं जे लिंग असतं तेच लिंग पूर्ण शब्दाला लागू पडतं. ती पोळी, म्हणून हा शब्द आहे ती पुरणपोळी, स्त्रीलिंगी शब्द. पर्याय दुसराच योग्य. नेक्स्ट क्वेश्चन आहे 18 नंबरचा, मी पेरू खातो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे.
साधा भूतकाळ, साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, साधा भविष्य काळ. मी पेरू खातो. कुठलं क्रियापदावरून नेहमी आपल्याला काळ ओळखायचा असतो, हे लक्षात घ्यायचंय. मी पेरू खातो कुठला काळ आहे? तर एकटच क्रियापद असल्यावर कुठला ना कुठला साधा काळ असतो. मग कोणता साधा काळ असतो? तर क्रियापदातील मूळ धातूला तातो तिते पैकी प्रत्यय लागला तर साधा वर्तमान काळ, लालो लिले पैकी एक प्रत्यय लागला तर साधा भूतकाळ आणि इल प्रत्यय लागला धातूला क्रियापदातील तर साधा भविष्य काळ. इथे तो प्रत्यय लागला धातूला तातो तिते पैकी, म्हणून हा आहे आपला साधा वर्तमान काळ. पर्याय दुसराच योग्य. तर हे होते आपले धाराशिव जिल्ह्यामधले प्रश्न मराठी व्याकरणाचे. फक्त 18च प्रश्न, फक्त 18च प्रश्न या पेपरमध्ये विचारले होते. तुम्हाला मी सांगितले पेपर पॅटर्न जरी 25चा असला प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉलो केला जात नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या विषयांचा इक्वली अभ्यास करायचा आहे. बरं, असं पण नाहीये की या वर्षी 18 प्रश्न विचारलेत पुढच्या वर्षी पण 18च नाही. 22 पण विचारू शकतात, 25 पण विचारू शकतात, 24, 26, कधी कधी 26 पण विचारतात. कारण मग ते कादंबरी वगैरे वर प्रश्न असतात, तो जीकेचा पण प्रश्न मग आपल्यामध्ये येऊन जातो कधी कधी. ठीक आहे, कमी जास्त प्रश्न होत राहतात. फिक्स आकडा कुठल्याच जिल्ह्याचा कुठेच नाहीये की बाबा या वर्षी एवढे आले पुढच्या वर्षी पण तेच. इव्हन आपली डिफिकल्टी लेवल पण सेम नसते सगळीकडे. ते भंडारा जिल्ह्याने तुम्हाला दाखवून दिलं असेल, एक वर्षी सोपा पेपर, एक वर्षी अवघड पेपर. हा, त्याच्यामुळे आपल्याला सगळ्या विषयांचा इक्वली बरोबर अभ्यास करायचाच आहे. काही डाऊट असेल तर विचारत चला मला. थांबूयात आपण इथे, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा जिल्हा घेऊन. तोपर्यंत अभ्यास करत राहा, काही अडलं तरी विचारायचे. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद.